दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहर सायबर पोलिसांनी ऑनलाईन बेटिंग चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर धडक कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, बँक पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड तसेच इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार फेक कॉल सेंटर, ऑनलाईन बेटिंग तसेच इतर सायबर गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्यानुसार पोलीस शिपाई भूषण देशमुख आणि दर्शन सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देवळाली परिसरात ऑनलाईन बेटिंगचे सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली। वरिष्ठांच्या परवानगीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, पोलीस अंमलदार साहिल सय्यद, भूषण देशमुख, दर्शन सोनवणे, गिरीश ठाकूर, कल्पेश पाटील आणि विकास पाटील यांच्या पथकाने गंगा निवास, कळवण रोड, नाशिक येथे छापा टाकला। या कारवाईत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ते विविध ऑनलाईन बेटिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाईन डिपॉझिट आणि विड्रॉवल करून सट्टा व्यवसाय चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। छापात आरोपींकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 3 राउटर, विविध बँकांची 54 पासबुक, 4 चेकबुक, 25 एटीएम कार्ड, त्यात जोडलेली 26 सिम कार्ड, 4 हिशोबांच्या वह्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, साहिल सय्यद, दर्शन सोनवणे, भूषण देशमुख, गिरीश ठाकूर, कल्पेश पाटील आणि विकास पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।